मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे कॅन्सरसारखे रोग सुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकवून बरे झाल्याची शेकडो उदाहरणं आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण 52 अध्यायांचं हे महाकाय रहस्य, त्यातील 52 चमत्कारी कथा आणि दत्त महाराजांचा पृथ्वीवरचा प्रवास एकाच व्हिडिओमध्ये एका अखंड प्रवासात उलगडणार आहोत. हे फक्त ऐकणं नाही, तर हा एक अनुभव असणार आहे. मित्रांनो, 52 अध्यायांचा हा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीनं मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. या कथेचा प्रत्येक शब्द लिहिताना मी त्या दत्तगुरूंचं स्मरण केले आहे. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि हो, आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये मनापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आणि अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला काळाच्या मागे जाऊया आणि पाहूया ती पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक. पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते. का? कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र, भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम. पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरु, तू दीननाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात, माझे नशीब का फुटके आहे? जर तू आत्ता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा. मला त्या दत्तगुरूंचं स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एका गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाट्याला आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन ऐक. सिद्धमुनी सांगू लागले. युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसया. अनुसयेचं पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की तिच्या पुण्याईनं स्वर्गाचं सिंहासन सुद्धा डगमगू लागलं होतं. इंद्राला भीती वाटली, पण खरी भीती वाटली ती 3 देवींना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती. नारद मुनींनी या 3ही लोकांजवळून एकच बातमी पसरवली होती की सध्या त्रिभुवनात अनुसयेसारखी पतिव्रता दुसरी कुणी नाही. या ईर्षेपोटी 3ही देवींनी आपल्या आपल्या पतींकडे हट्ट धरला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावं लागलं. उद्देश एकच, अनुसयेचं सत्वहरण करणे, तिचं पातिव्रत्यभंग करणे. विचार करा, ज्यांच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आज एक परीक्षा घेण्यासाठी साधूचं रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते. दुपारची वेळ. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. बाहेरून आवाज आला, भवती भिक्षाम देही. अनुसया बाहेर आली. दारात 3 तेजस्वी अतिथी. तिने नम्रपणे नमस्कार केला. ऋषीवर, यावे, आसन ग्रहण करावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. पण त्या 3 अतिथींनी एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. त्यातील एका साधूनं म्हणजे विष्णूनं हात उंचावला आणि म्हणाला, माते, आमची एक अट आहे. आम्ही तुझं अन्न ग्रहण करू, पण एका अटीवर. अनुसया म्हणाली, आज्ञा करावी. साधू म्हणाला, आम्हाला भूक लागलीये, पण आम्ही अशा स्त्रीच्या हातचं जेवण घेणार नाही जिनं वस्त्र परिधान केलं आहे.
तुला विवस्त्र होऊन अंगावरचे सर्व कपडे काढून आम्हाला अन्न वाढावं लागेल. हीच आमची निर्वाण भिक्षा आहे. जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. क्षणभर सन्नाटा पसरला. आभाळ कोसळावं तसे शब्द होते ते. एका परपुरुषासमोर एका स्त्रीने विवस्त्र होणं हे तर मृत्यू होणंही भयानक होतं. जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील, गृहस्थाश्रमाचा धर्म बुडेल, आणि जर हो म्हटलं तर पातिव्रत्य धर्म बुडेल. धर्मसंकट. अनुसयेचे डोळे मिटले. तिने मनात आपल्या पतीचे अत्री ऋषींचं स्मरण केलं आणि त्याच क्षणी तिला अंतर्ज्ञानाने समजलं की हे सामान्य साधू नाहीत, हे तर तिचे लाडके भगवान आहेत जे तिची परीक्षा घेत आहेत. तिचा चेहरा उजळला. भीतीच्या जागा आत्मविश्वासानं घेतली. ती हसली. एका आईच्या ममतेने तिने त्या तिघांकडे बघितले. तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमंडलूतील तीर्थ हाताच्या उंजळीत घेतले. तिचे डोळे पाणावले होते, पण ते दुःखाने नाही तर एका असीम भक्तीने. तिने मनात विचार केला, माझे मन जर निर्मळ असेल, माझ्या पतीवरील प्रेम जर सत्य असेल आणि हे अतिथी जर साक्षात त्रिमूर्ती असतील, तर या क्षणी माझे हे दूध पिणारे बाळ का होऊ नयेत? माझ्या मनात यांच्याविषयी कोणताही विकार नाही, मग लज्जा कसली? बाळासमोर आई कधी लज्जित होते का? तिने ते मंत्राग्नीने भारलेले पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि म्हणाली, माझ्या पतीच्या तपश्चर्येने तुमची इच्छा पूर्ण हो. आणि काय आश्चर्य! त्या पाण्याच्या स्पर्शाने जगाला चालवणारे, चक्र सुदर्शन धरणारे विष्णू, त्रिशूलधारी शिव आणि ब्रह्मदेव, त्या क्षणी ट्या ट्या करत रडणारी 3 छोटीशी गोजीरवणी बालकं बनली. ज्यांच्या भयाने काळ सुद्धा थरथर कापतो, ते आता अनसयेच्या पायाशी हातवारे करत लोळत होते. अनसुयेचे मातृत्व उफाळून आले. तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले. त्या क्षणी ती फक्त एक तपस्विनी नव्हती, ती जगत जननी झाली होती. तिने खरोखरच आपली वस्त्रांची पर्वा न करता त्या भुकेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले. त्यांना पाना भाजला. सृष्टीचे पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते. तो वात्सल्य भाव, ती शांतता. आश्रमातील पशुपक्षी सुद्धा स्तब्ध झाले. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. थोड्या वेळाने तिथे लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आल्या. आपल्या पतींची ही अवस्था पाहून त्या उशाळल्या. त्यांनी अनसूयेची क्षमा मागितली. माते, आम्ही हरलो. तुझी भक्ती जिंकली. आमचे पती आम्हाला परत दे. अनसूयेने त्यांना त्यांचे पती परत दिले, पण जाताना त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले. अनसूये, तुझे हे वात्सल्य आम्ही कधीच विसरणार नाही. तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण. 3 मुखे, 6 हात आणि पाठीशी 4 वेद, म्हणजे श्वान रूपाने हे 4 वेद होते. अशा प्रकारे सत्ययुगात दत्तात्रेय अवतरले. पण सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, ही तर सुरुवात होती. काळ बदलला, कलियुग आले आणि कलियुगातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्रेयांना पुन्हा मानवी रूपात यावे लागले. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पीठापूर नावाच्या गावात. तिथे अप्पलराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते. पण घरात गरिबी होती. सुमतीचे अनेक मुले जगली नव्हती आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झालं, अप्पलराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलवले होते. नियम असा असतो की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय अन्नाचा कणही कुणाला द्यायचा नसतो. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशात. त्याने आरोळी दिली, भवती भिक्षाम देही माते, खूप भूक लागली आहे. सुमती धावत बाहेर आली. तिने बघितले, त्या अतिथीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिने समाजाच्या रूढींच्या भीतीचा विचार केला नाही. भुकेलेला अन्न देणे हाच माझा धर्म असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रेय होते, जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते. ते प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ रूप प्रगट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग काय वरदान हवे? सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाली, प्रभो, मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. दत्त हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले श्रीपाद श्रीवल्लभ. हेच दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होती. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात
श्रीपाद वेद आणि शास्त्रांवर चर्चा करत होते. त्यांचे तेज पाहून गावातील पंडितही थक्क होत होते. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांचे लग्नाचा विषय निघाला तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वाशी झाले. मी संसारी नाही, मी उदासी आहे. मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे. आई रडू लागली. बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे 2 मोठे भाऊ तर आंधळे आणि पांगळे आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी एक चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले. ज्यांचे पाय लुळे होते ते धावू लागले. आई बाबा चरणी लागले. श्रीपादांनी त्यांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजे पुढच्या अवतारात येईन. पण आता मला जाऊ द्या. त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहासात कोरले जाणार होते. ते निघाले कुरवापूरच्या दिशेने. पण मित्रांनो, कुरवापूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश ज्याने श्रीपादांना पुन्हा जन्म घेण्याचे वचन द्यायला लावले. कोण होती ती माता आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. पुढचा भाग अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ जलसमाधी घेणार आहेत आणि त्यातूनच पुढे नृषी व सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे हे उलगडणार आहे. हा व्हिडिओ इथेच संपत नाही. ही कथा आता एका अशा वळणावर आली आहे जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले ते थेट एका ध्येयाने. त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे. पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते ते कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र बेटाकडे, कुरवपूर. कुरवपूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच. चारी बाजूंनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या बेटावर एक धोबी म्हणजे परीत राहायचा. त्याचे नाव होते रजक. हा रजक अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवपूरला आले तेव्हापासून रजक आपले काम सोडून तासनतास लांबूनच श्रीपादांकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता, हे कोणीतरी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर स्नानाला आले की रजक धावत जाऊन त्यांचे ओले कपडे धुवून देत असे, वाळवून देत असे. आणि त्या बदल्यात त्याला काय मिळायचे? फक्त श्रीपादांचे एक स्मित हास्य. पण त्याच्यासाठी ते लाखाचे होते. एके दिवशी एक भयानक घटना घडली. रजक नेहमीप्रमाणे कपडे धुत होता. त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डरकाळी फुटली. काही समजायच्या आत एक क्रूर वाघ झुडपातून बाहेर आला आणि त्याने त्या लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा, वाचवा! मुलाची किंकाळी हवेत विरली. रजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलाचा गळा पकडला होता. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळाला नाही, तर तिथेच टाकून निघून गेला. कारण समोरून श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे चालत येत होते. रजक टाहो फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला, माझे बाळ गेले. श्रीपादांनी त्या रक्ताने माखलेल्या मुलाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख होती, ती फक्त एक अधिकारवाणी. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या मुलावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उत्तिष्ठ, म्हणजे उठ. आणि काय चमत्कार! ज्या मुलाचे प्राण गेले होते, ज्याचं शरीर वाघाने फाडलं होतं, तो मुलगा झोपेतून जागा झाल्यासारखा आळस देत उठून बसला. त्याच्या अंगावर जखमेचा एक ओरखडाही नव्हता. हे दृश्य पाहून रजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला इथेच थांबली नाही. एकदा हाच रजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या लवाजमासह बोटीतून जात होता. राजाची ती शान, हत्ती, घोडे आणि दिमाग बघून रजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला. त्याला वाटलं, आहा, काय हे सुख! मला पण असे सुख मिळेल का? श्रीपादांनी त्याचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलवले आणि विचारले, रजका, तुला राजा व्हायचे आहे ना? रजक लाजून खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही.
पुढच्या जन्मात तू राजा बसशील आणि मी तुला तिथेही भेटायला येईन. हाच रजक पुढे बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होत्या. पण कुरवपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तात्रेयांचे दुसरे अवताराचे कारण बनणार होती, ती अजून घडायची होती. एका दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफटत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण स्त्री होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मतःच मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते, बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्नाचा कण नाही आणि वरून समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच असे असणार, म्हणून असा वेडा मुलगा पोटी आला, ह्याला जगवून काय फायदा. रोजचा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात पकडून ती खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेंचे हुंदके, वातावरणात एक भयंकर उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती, बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार हास्य बघून अंबिकेचा बांध फुटला. ती किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस मला? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार. तेवढ्यात मागून एक गंभीर आणि धीरगंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे वळून पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्री वल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकेचे डोळे दिपले. ती जागीच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका. मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा, हा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला घेऊनच जाते. श्रीपाद तिच्या जवळ आले. त्यांची नजर करुणेने भरलेली होती. त्यांनी त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतीयस? अरे, ज्या मातीने बीजाला पोटात वाढवले, तिनेच त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि ती विनवणी करू लागली, मग मला मार्ग दाखवा स्वामी. जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. या वेडा मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाहीतर मला मरण द्या. तिची ती हाक, त्यातील आर्तता आणि मातृत्व, हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठवले. माते, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनेमाने शनिप्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादांनी तिच्या डोळ्यात बघित एक वचन दिले, जे काळाच्या दगडावर कोरले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना? पण या त्रिभुवनात माझ्यासारखा फक्त मीच आहे. म्हणून पुढच्या जन्मात मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होता. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, ते आनंदाचे होते. श्रीपादांच्या आशीर्वादाने अंबिका परतली आणि तिने आपला उर्वरित जन्म शिवभक्तीत घालवला. तिकडे श्रीपादांच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरवपूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्गही होता. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता की जर व्यापारात चांगला नफा झाला तर मी कुरवपूरला येऊन 1000 ब्राह्मणांना जेवण घालेन. त्याला नफा झाला. तो पैसे घेऊन कुरवपूरला निघाला. पण ही बातमी काही चोरांना समजली. ते चोर भक्तांचे सोंग घेऊन वल्लभेशच्या प्रवासात सामील झाले. दिवसभर ते त्याच्याशी गोड बोलले की अरे, आम्ही पण दर्शनालाच चाललो आहोत. वल्लभेश भोळा होता. तो त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत राहिला. रात्र झाली. घनदाट जंगल लागले. आजूबाजूला चिट्ट पाखरूही नव्हते. संधे साधून त्या चोरांनी आपला खरा रंग दाखवला. ए ब्राह्मणा, जे काही आहे ते काढून दे, नाहीतर गळा कापून टाकू. वल्लभेश थरथर कापू लागला. अरे, हे देवाचे पैसे आहेत, हे घेऊ नका. पण राक्षसी वृत्तीच्या चोरांनी ऐकले नाही. एका चोराने तलवार काढली आणि सपकन वार केला. वल्लभेशचे शिर धडा वेगळे झाले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. चोर आनंदाने पैसे लुटू लागले. पण त्याच क्षणी जंगलातील शांतता भंग पाडली. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. जमिनीतून जणू ज्वालामुखी फुटावा तसा एक दिव्य पुरुष तिथे प्रगट झाला.
हातात त्रिशूळ, जटा सोडलेल्या आणि डोळ्यात आग ओकणारे रौद्र रूप. हे श्रीपाद श्री वल्लभ होते, पण शांत रूपात नाही, तर काळ भैरवाच्या रूपात. त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या चोरांचा संहार सुरू केला. काही क्षणातच सर्व चोर जमिनीवर लोळले. नंतर श्रीपादांनी आपले शांत रूप धारण केले. त्यांनी वल्लभेशच्या धडाला शीर जोडले आणि त्यावर भस्म टाकले. वल्लभेश, ओठ! वल्लभेश दचकून जागा झाला. त्याला वाटले आपण झोपलो होतो. पण जेव्हा त्याने आजूबाजूला मेलेले चोर आणि समोर उभे असलेले श्रीपादांना पाहिले, तेव्हा त्याला सत्य उमजले. त्याने देवाचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादांनी धर्म आणि भक्तांचे रक्षण केले. पण आता त्यांची वेळ संपत आली होती. ठरल्याप्रमाणे अवतार कार्य पूर्ण झाले होते. तिथी होती आश्विन वद्य द्वादशी. श्रीपादांनी भक्तांना सांगितले, माझे कार्य संपले आहे. आता मी महाप्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरवपूर हेच माझे स्थान असेल. जो कुणी इथे श्रद्धेने येईल त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्री वल्लभ कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत होते. पाणी त्यांच्या गुडघ्यांपर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. ना देह सापडला, ना काही खूण, फक्त नदीचे शांत पात्र. भक्त रडू लागले. पण त्याच वेळी आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे, निर्गुण रूपात. श्रीपादांची जलसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन. काळ सरला, वर्षे रुटली. आता आपण विदर्भातील कारंजा लाड या गावी जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा पुनर्जन्म नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. अंबा माता हीच ती पूर्वजन्मीची अंबिका. तिने 16 वर्षांचे कडक व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले, साक्षात दत्त महाराज तिच्या उटीत येत आहेत. आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बाळाचे रूप असे होते की बघणाऱ्याचे डोळे दिपावे. पण जन्मतःच एक आश्चर्य घडले. इतर बाळे जन्माला आल्यावर रडतात, ट्या ट्या करतात, पण हे बाळ रडले नाही. बाळाने आपले चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत. घरात आनंदोत्सव साजरा झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. हेच पुढे नृसिंह सरस्वती होणार. पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी आईवडिलांची चिंता वाढू लागली. नरहरी आता वर्षाचा झाला, 2 वर्षांचा झाला, पण तो एकही शब्द बोलेना. इतर मुले आई बाबा बोलतात, पण नरहरी फक्त हसायचा आणि आकाशाकडे बघून बसायचा. गावात कुजबूज सुरू झाली. बाळ मुके आहे का बहिरे आहे? माधव आणि अंबा खूप काळजी करत. त्यांनी अनेक वैद्यांना बोलवले. एका वैद्याने तर कहरच केला. तो म्हणाला, बाळाला ऐकू येते की नाही हे तपासण्यासाठी आपण मोठी घंटा वाजून बघू किंवा लोखंडाची सळई तापवून चटका देऊन बघू. आईच्या काळजात धस्स झाले. नको, माझ्या बाळाला त्रास नको. पण नरहरीने हे सर्व बघून फक्त एक गूढ स्मित केले. तो का बोलत नव्हता? कारण त्याला संसाराच्या व्यर्थ गोष्टी बोलायच्याच नव्हत्या. त्याला फक्त वेद बोलायचे होते. पण ते कधी? अंबा माता रोज रडून देवाला प्रार्थना करायची. देवा, तू दिलेल्या वचनानुसार आलास, पण असा मुका का झालास? माझ्याशी एक शब्द तरी बोल. नरहरी आपल्या आईचे दुःख जाणत होते, पण ते योग्य वेळेची वाट बघत होते. ती वेळ होती मुंज, म्हणजे उपनयन संस्कार. आणि तो दिवस जवळ आला. वयाच्या 7व्या वर्षी नरहरीची मुंज ठरली. घरात तयारी सुरू झाली. मांडव पडला, भटजी आले. पण सर्वांच्या मनात एकच भीती होती की मुंज लागल्यावर बटूला गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो आणि नंतर भिक्षा मागावी लागते. जर नरहरी बोललाच नाही तर मुंज कशी होणार? आई अंबा मुलाला न्हाऊ घालताना त्याच्या कानात पुटपुटली, बाळा, आज तरी माझी लाज राख. आज तरी आई म्हणून एक हाक मार. नरहरीने आईकडे बढितले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू ते सांगत होते, आई थांब, आज मी असे काही बोलेन की हे जग थक्क होईल. काय घडणार होती मुंजीच्या वेळी? ज्या मुलाने 7 वर्षे तोंड उघडले नाही तो खरोखरच बोलणार होता का? आणि जर बोलला तर असं काय सांगणार होता ज्यामुळे आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकणार होती? हा फक्त मौनभंग नव्हता, तर एका महायज्ञाची सुरुवात होती.
मित्रांनो, ही कथा एका अशा वळणावर आली आहे जिथे एका 7 वर्षाच्या मुलाच्या मुखातून साक्षात 4 वेद प्रकट होणार आहेत. पण त्यानंतर तो मुलगा जे मागणार आहे ते कोणत्याच आईला सहन होण्यासारखं नाही. काय असेल ती मागणी पाहूया पुढील भागात. कारंजा गावातील त्या मांडवात आता तणाव शिगेला पोचला होता. भटजींनी हातातील अक्षता घेतल्या. सावधान असा घोष झाला. मंगलाष्टक संपली. बाळ नरहरीच्या गळात जानले म्हणजे यज्ञोपवीत घालण्यात आले. आता तो विधी आला ज्याची सर्वांना भीती होती, म्हणजे बटूला गायत्री मंत्राचा उपदेश देणे आणि बटूने तो उच्चारणे. वडिलांनी, माधवरावांनी नरहरीला जवळ घेतले. उपरणे कापड डोक्यावर घेऊन त्यांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्राचा उच्चार केला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम. मंडपात शांतता पसरली होती. सर्वांचे डोळे नरहरीच्या ओठांकडे लागले होते. हा मुलगा बोलेल का, की ही मुंजा अपूर्ण राहणार? आई अंबाचा श्वास रोखला गेला होता. आणि मग त्या 7 वर्षाच्या बालकाने आपले डोळे उघडले. त्याच्या ओठांची हालचाल झाली आणि जो आवाज बाहेर पडला तो एखादा लहान मुलाचा नव्हता, तर ढगांच्या गडगडाटासारखा गंभीर आणि स्पष्ट होता. ओम भूर्भुवः स्वः. नरहरी बोलला. मंडपात एकच जल्लोष झाला. बाळ बोलले, बाळ बोलले. आई अंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा लागल्या. तिने देवाला हात जोडले. पण हा आनंद फक्त काही क्षणांचाच होता, कारण पुढच्याच क्षणी जे घडले त्यांनी उपस्थित पंडितांच्या पायाखालची जमीन सरकली. नरहरी फक्त गायत्री मंत्र बोलून थांबला नाही. जसा गंगेचा प्रवाह अडवता येत नाही, तसा ज्ञानसागराचा प्रवाह त्याच्या मुखातून फुटला. त्या 7 वर्षाच्या बालकाने तिथे उभे राहून ऋग्वेदातील ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवं ऋत्विजम. त्याचा उच्चार इतका शुद्ध, इतका स्पष्ट आणि वेगवान होता की तिथे बसलेले वृद्ध घनपाठी ब्राह्मण सुद्धा थक्क झाले. लोक बघतच राहिले. हा मुलगा तर जन्मापासून मोका होता, याला वेद कोणी शिकवले? नरहरीने एका सुरात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. जणू साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर नाचत होती. गावातील जे पंडित मघाशी चेष्टा करत होते ते आता नरहरीच्या पायावर डोके ठेवून होते. त्यांना समजले होते की हे सामान्य बालक नाही, हा साक्षात जगद्गुरू आहे. विधी पूर्ण झाला. आता वेळ होती मातृभिक्षा मागायची. परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जायचे आणि म्हणायचे, ओम भवती भिक्षाम देही, म्हणजे माते मला भिक्षा दे. नरहरी हातात झोळी घेऊन आईकडे गेला. अंबा माता सोन्याच्या ताटात लाडू, पेढे आणि गोडधोड घेऊन उभी होती. ती खूप खुश होती. तिचा मुलगा आता बोलत होता. तिला वाटले आता माझे बाळ माझ्या जवळ राहणार, संसारात रमणार. नरहरी आईसमोर उभा राहिला. त्याचे रूप आता बदलले होते. डोळ्यात एक वैराग्याची आग होती. त्याने झोळी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला, माते, भिक्षा वाढ. आईने लाडू झोळीत टाकण्यासाठी हात पुढे केला, पण नरहरीने झोळी मागे घेतली. नाही आई, मला हे लाडू पेढे नको आहेत. अंबा गोंधळली. मग काय हवे तुला बाळा? तू मागशील ते देईन मी आज. नरहरीने आईच्या डोळ्यात बघितले आणि तो एकच वाक्य बोलला, ज्याने आईच्या काळजाचे तुकडे झाले. आई, मला संन्यास घेण्याची भिक्षा दे. मला हा संसार नको. मला या बंधनातून मुक्त कर. मला काशीला जाऊन तपश्चर्या करायची आहे. ताटातील लाडू जमिनीवर पडले. अंबा तिथेच जागीच मटकन खाली बसली. काय म्हणालास? संन्यास? अरे वेड्या, तुझे वय काय? तू तर अजून 7 वर्षांचा आहेस. आत्ता कुठे तुझे बोबडे बोल कानावर पडले आणि तू मला सोडून जाण्याची भाषा करतोयस? तिने मुलाला घट्ट मिठी मारली. बाळा, तुला माहित आहे का मी तुझ्यासाठी किती नवस केले? 16 वर्ष मी अन्नाचा त्याग केला, अनवाणी चालले, तेव्हा तू मला मिळालायस आणि तू म्हणतोस मी जाऊ? मी तुला जाऊ देणार नाही. वडिलांनी पण समजावण्याचा प्रयत्न केला. अरे नरहरी, संन्यास हा वृद्धापकाळात घ्यायचा असतो. हे खेळण्याचे, शिकण्याचे वय आहे. तू गृहस्थाश्रम स्वीकार, आमचा वंश वाढव. नरहरीने आईला अलगद बाजूला केले, पण मायेने. तो आता मुलगा म्हणून नाही, तर गुरु म्हणून बोलत होता. तो म्हणाला, आई,
ज्याला तू बाळ समजतेस तो या देहाचा धर्म आहे, पण आत्मा अमर आहे. तू म्हणतेस म्हातारपणी संन्यास घे, पण मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत आहे का? ज्या झाडाला फळ यायचे आहे ते कधीही येऊ शकते. आई रडत होती. तिचा आक्रोश थांबत नव्हता. बाळा, तुझे हे तत्वज्ञान मला समजत नाही रे. मला फक्त माझा मुलगा हवाय. जर तू निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे? आम्हाला अग्नी कोण देणार? आईचे हे दुःख पाहून नरहरीचे मन द्रवले, पण त्याचे ध्येय निश्चित होते. तो आईच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आई, तुझा हा प्रश्न बरोबर आहे. मी जर गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार? यासाठी मी तुला एक वरदान देतो. त्याने आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुला आणखी 2 पुत्र होत नाहीत तोपर्यंत मी घर सोडणार नाही. तुला आणखी 2 मुले होतील, जे तुमचा म्हातारपणी सांभाळ करतील, सेवा करतील, आणि एक मुलगी सुद्धा होईल. आता तरी मला परवानगी देशील ना? आईने मुलाकडे पाहिले. तिला समजले की याला अडकून ठेवणे शक्य नाही. हा सूर्य आहे, त्याला घरात कोंडून ठेवता येणार नाही. तिने जड अंतःकरणाने होकार दिला. ठीक आहे बाळा, पण एक वचन दे, तू कुठेही असलास तरी जेव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा तू मला दर्शन द्यायला येशील? नरहरीने हसून मांडो लावली. तथास्तु. काही काळानंतर आईला जुळी मुलं झाली. नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले. आता जाण्याची वेळ आली होती. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नरहरीने आपल्या आईवडिलांच्या चरणांवर डोके ठेवले. घराचा उंबरठा ओलांडला आणि तो निघाला सत्याच्या शोधात. त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, थेट काशीच्या दिशेने, म्हणजे वाराणसीच्या दिशेने. त्या काळात प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्त्र प्राणी आणि चोर दरोडेखोर. पण या बालयोग्याच्या चेहऱ्यावरचे तेज बघून वाघ सिंह सुद्धा रस्ता बदलत होते. ते काशीला पोहोचले. काशी, विद्वानांची नगरी. तिथे अनेक दिग्गज पंडित होते, जे स्वतःला वेदांचे जाणकार समजत होते. पण जेव्हा या छोट्या बालकाने मणिकर्णिका घाटावर बसून वेदांवर भाष्य करायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण काशी हादरली. कोण आहे हा मुलगा? वय 8 वर्ष आणि बुद्धी बृहस्पतीसारखी. तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक महान वृद्ध संन्यासी होते. ते शंकराचार्यांच्या परंपरेतले होते. त्यांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरीला बोलावले. बाळा, तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस. तुला आता दीक्षा घ्यावी लागेल. विधिवत दीक्षा झाली. नरहरीचे मुंडन करण्यात आले. भगवी वस्त्रे परिधान केली. हातात दंड आणि कमंडळू घेतले. आणि कृष्ण सरस्वतींनी त्यांना नवीन नाव दिले, श्री नृसिंह सरस्वती. म्हणजेच नरहरी हे नाव मागे पडले आणि जगाला मिळाले नृसिंह सरस्वती. नाव का दिले इंद्रसिंह? कारण ते नरहरी होते, आणि सरस्वती कारण ते ज्ञानाचे सागर होते. आता ते पूर्ण संन्यासी झाले होते. त्यांनी काशीतील लोकांचा उद्धार केला. अनेक पंडितांचं गर्वहरण केले. पण त्यांना आठवण होती आपल्या आईला दिलेल्या वचनाची, आणि त्यांना कार्यक्षेत्र निवडायचे होते दक्षिण भारतात. त्यांनी काशीचा निरोप घेतला. 30 वर्षानंतर. काही ग्रंथांनुसार हा काळ कमी जास्त असू शकतो, पण मुख्य घटनाक्रम असाच आहे. ते पुन्हा आपल्या गावी कारंजाला आले. पण आता ते बाळ नरहरी नव्हते, ते स्वामी नृसिंह सरस्वती होते. ते आपल्याच घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला, भवती भिक्षाम देही. म्हातारे झालेले आईवडील माधव आणि अंबा बाहेर आले. त्यांनी या तेजस्वी संन्याशाला बघितले. त्यांना ओळखून आले नाही, पण हृदयाचे ठोके वाढले. अंबा मातेने भिक्षा वाढली तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, आई, ओळखले नाहीस का? मी तुझा नरहरी. अंबा मातेच्या हातातील भिक्षा खाली पडली. तिने हंबरडा फोडला. माझा नरहरी आला. त्यांनी आईवडिलांच्या पायावर डोके ठेवले. आई, मी तुला वचन दिले होते की तुझे इतर मुलगे तुझा सांभाळ करतील. ते करतायत ना? आईने सांगितले, हो, तुझे भाऊ आमची खूप सेवा करतात, पण तुझी आठवण क्षणभरही जात नाही.
नृसिंह सरस्वतींनी त्या दिवशी आईवडिलांना आत्मज्ञान दिले. त्यांनी सांगितले की हे नाते, हे मोहमाया सर्व नाशिवंत आहेत. खऱ्या ईश्वराला ओळखा. त्यांचे उपदेशाने आईवडिलांना मुक्तीचा मार्ग सापडला. त्यांनी समजून घेतले की आपला मुलगा आता जगाचा पिता झाला आहे. त्यांचा निरोप घेऊन स्वामी निघाले. आता त्यांचे लक्ष निश्चित होते. त्यांना कृष्णा नदीच्या तीरावर जायचे होते, जिथे दत्ताचे स्थान आहे. ते चालत चालत त्र्यंबकेश्वर मार्गाने नाशिकवरून पुढे सरकले. वाटेत अनेक चमत्कार झाले, पण ते थांबले नाहीत. त्यांचे पाय थांबले ते एका पवित्र जागी, म्हणजेच औदुंबर. भिलवडीजवळ कृष्णा नदीच्या काठी औदुंबर नावाचे एक क्षेत्र आहे. तिथे खूप औदुंबराची म्हणजे उंबराची झाडे आहेत. दत्ताला औदुंबर प्रिय असल्यामुळे त्यांनी तिथे मुक्काम केला. तिथे त्यांनी पहिले चातुर्मास म्हणजेच 4 महिन्यांचे व्रत केले. पण औदुंबरला राहून त्यांना काही भक्तांचे कल्याण करायचे होते. आणि तिथेच घडणार होता एक अद्भुत चमत्कार, जो आजही लोक विसरलेले नाहीत. तो चमत्कार काय होता? एकदा स्वामी नदीकाठी बसले होते. समोरून एक ब्राह्मण येत होता, जो वेद म्हणत होता, पण त्याचे उच्चार चुकीचे होते. स्वामींनी त्याला थांबवले नाही. पण त्याच वेळी तिथे एक शूद्र म्हणजेच अशिक्षित माणूस आला. स्वामींच्या मनात आले की या गर्विष्ठ ब्राह्मणांना धडा शिकवला पाहिजे की भक्ती महत्वाची आहे, नुसते पोपटपंची नाही. आणि तिथेच त्यांनी पुढच्या प्रवासाची दिशा ठरवली. औदुंबर सोडून ते पुढे निघाले. नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी या ठिकाणी. नृसिंहवाडीला त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. तिथे त्यांच्या पादुका आजही आहेत. पण खरा इतिहास घडायचा होता तो गांगणापुरात. गांगणापूर, जिथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम होतो. तेथे जाण्याआधी वाटेत एका गावी एक मोठी घटना घडली. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते, पण घरात खायला काहीच नव्हते. ब्राह्मण घरडत होता, माझ्या पितरांना मी उपाशी कसे ठेवीन? तेव्हा स्वामी तिथे भिक्षा मागायला गेले. ब्राह्मणाने सांगितले, महाराज, घरात फक्त भाजीच्या पानांचे देठ उरले आहेत, बाकी काही नाही. स्वामी म्हणाले, तेच दे, ते अमृत आहे. ब्राह्मणाने ते वाळलेले देठ स्वामींना शिजवून दिले. स्वामींनी ते आनंदाने खाल्ले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या घरी आज अक्षय्य पात्र येईल. आणि खरोखरच त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी शेकडो लोक जेवले तरी अन्न संपले नाही. अशा लीला करत करत स्वामी गाणगापूरच्या सीमा रेषेवर येऊन पोहोचले. गाणगापूर हे त्या काळी एका मुस्लिम बादशहाच्या राज्यात होते. तिथे हिंदू धर्मावर संकटे येत होती, लोकांमध्ये भीती होती आणि तिथेच एका महापुरुषाची गरज होती. स्वामी जेव्हा गाणगापुरात प्रवेश करत होते तेव्हा त्यांना एक दृश्य दिसले. एका श्रीमंत सावकाराची म्हैस रस्त्यावरून चालली होती. ती म्हैस खूप वयस्कर आणि वांझ म्हणजे दूध न देणारी होती. पण स्वामींनी त्या म्हशीकडे बघून शिष्यांना सांगितले, जा त्या म्हशीचे दूध काढून आणा, मला तहान लागलीये. शिष्य घाबरले, महाराज, ती म्हैस वांझ आहे, तिला कधीच दूध आले नाही आणि तिचा मालक खूप कडक आहे, तो आपल्याला मारेल. स्वामी हसले, भिऊ नका, जा आणि तिची धार काढा. दत्ताच्या दरबारात काहीच अशक्य नाही. शिष्य थरथरत्या हाताने त्या म्हशीजवळ गेले आणि इथेच होणार होता गाणगापुरातील पहिला आणि सर्वात मोठा चमत्कार, जो बघून तिथला राजा सुद्धा स्वामींच्या पायाशी येणार होता. मित्रांनो, विचार करा, एका वाहन म्हशीने दूध दिले तर काय होईल, आणि तेही बादशहाच्या राज्यात. या एका घटनेने संपूर्ण गाणगापूर हादरून जाणार होते आणि याच घटनेमुळे गर्विष्ठ पंडितांची मस्ती उतरणार होती. पुढील भागात आपण पाहणार आहोत गाणगापुरातील महान चमत्कार आणि बांझ म्हशीची कथा. शिष्यांचे हात थरथरत होते. समोर एक महाकाय, म्हातारी आणि राकट म्हैस उभी होती. तिचा मालक एक तुसडा ब्राह्मण तिथेच उभा होता आणि कुत्सितपणे हसत होता. तो म्हणाला, अरे वेडांनो, तुमचे महाराज नक्कीच भांग पिऊन आले आहेत वाटतं.
अरे ही म्हैस वांज आहे, हिने जन्मात कधी वासराला जन्म दिला नाही तर दूध कुठून देणार? का माझी चेष्टा करताय? जा, निघा इथून. पण शिष्यांना गुरु आज्ञा मोडता येत नव्हती. घाबरत घाबरत एका शिष्याने हातात एक मोठे भांडे घेतले आणि तो त्या म्हशीच्या खाली बसला. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती. सर्वजण गंमत बघत होते. बघूया आता हे साधू काय करतात ते. शिष्याने म्हशीच्या सडाला हात लावला आणि मनात श्रीगुरूंचे स्मरण केले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि पुढच्याच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे विस्फारले. श्वासाचा आवाजही बंद झाला. जी म्हैस वांज होती तिच्या सडातून दुधाचा असक प्रवाह सुरू झाला की जणू गंगाच अवतरली आहे. धड धड धड. भांड्यात दूध पडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता ते छोटे भांडे भरून वाहू लागले. शिष्याने दुसरे भांडे मागवले, तेही भरले. मालक तर पुतळा झाल्यासारखा उभा राहिला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जी म्हैस त्याला ओझे वाटत होती ती आज कामधेनू झाली होती. शिष्य ते दूध घेऊन धावत स्वामींकडे गेले. स्वामींनी ते दूध प्राशन केले आणि समाधानाने हसले. ही बातमी वणव्यासारखी संपूर्ण गाणगापुरात आणि आसपासच्या गावात पसरली. कोणीतरी महान अवतारी पुरुष आला आहे ज्याने वांज म्हशीकडून दूध काढलंय. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. गाणगापूरच्या जवळच कुमसी नावाचे एक गाव होतं. तिथे त्रिविक्रम भारती नावाचे एक मोठे संन्यासी राहत होते. ते स्वतःला नृसिंह देवाचे मोठे उपासक मानत होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली होती, पण त्या तपश्चर्येचा त्यांना अहंकार झाला होता. त्यांनी जेव्हा ऐकले की कोणीतरी नृसिंह सरस्वती नावाचा संन्यासी आला आहे आणि लोक त्याला देव मानतात, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे कलियुगात देव पृथ्वीवर कसा येईल? हे सगळे ढोण आहे. मी एवढी वर्ष तप केलं, मला देव भेटला नाही आणि हा कालचा आलेला संन्यासी देव कसा झाला? मी याची परीक्षा घेणार. एक दिवस श्री गुरु नृसिंह सरस्वती पालखीत बसून कुमसी गावातून चालले होते. गावकऱ्यांची गर्दी जयघोष करत होती. त्रिविक्रम भारती आपल्या मठात बसून हे बघत होते. त्यांनी मनातल्या मनात निंदा केली. हा कसला संन्यासी? संन्यासी तर पायी चालतो, हा तर पालखीत बसून राजासारखा फिरतोय. हे तर पाखंड आहे. हे त्यांचे विचार मनात येताच पालखीत बसलेल्या स्वामींनी ते जाणले. त्यांनी पालखी थांबवली. स्वामींनी लांबूनच त्रिविक्रम भारतींकडे बघितले आणि मनात संवाद साधला. त्रिविक्रमा, तू नृसिंहाची उपासना करतोस ना? मग बघ, तुला ज्याचे दर्शन हवे आहे ते हेच आहे का? आणि त्याच क्षणी त्रिविक्रम भारतींना पालखीत बसलेले स्वामी नृसिंह सरस्वती दिसले नाहीत. तिथे त्यांना दिसले साक्षात भगवान नृसिंह. तेच भयानक पण दिव्य रूप, सिंहमुख, तीक्ष्ण नखे, डोळ्यात आग आणि गळ्यात वनमाला. तोच अवतार ज्याची त्रिविक्रम आयुष्यभर पूजा करत होते. त्रिविक्रम भारतींचा थरकाप उडाला. त्यांच्या हातातून जपमाळ खाली पडली. त्यांचा अहंकार एका क्षणात गळून पडला. ते धावत सुटले आणि भर रस्त्यात पालखी समोर साष्टांग दंडवत घातला. प्रभो, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. काजव्याने सूर्याला नाव ठेवावे तसा मी मूर्ख ठरलो. तुम्ही ढोंगी नाही, तुम्हीच साक्षात ब्रह्मदेव आहात. स्वामींनी स्मितहास्य केले आणि त्यांना उठवले. त्रिविक्रमा, अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे. तो सोडलास तरच ईश्वर मिळेल. या घटनेनंतर त्रिविक्रम भारती स्वामींचे परमभक्त बनले. पण गाणगापुरातील खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या काळात देशात 2 ब्राह्मण खूप प्रसिद्ध झाले होते. ते अत्यंत विद्वान होते, पण तितकेच गर्विष्ठ होते. त्यांना 4 वेद, उपनिषद आणि तर्कशास्त्र तोंड पाठ होते. त्यांनी एकच ध्यास घेतला होता, संपूर्ण भारतात फिरायचे, तिथल्या पंडितांना वादविवादात हरवायचे आणि त्यांच्याकडून जयपत्र म्हणजे विजयाचे प्रमाणपत्र लिहून घ्यायचे. ज्याने जयपत्र दिले नाही त्याचा ते छळ करत. त्यांनी अनेक विद्वानांना हरवले होते. आता ते गाणगापुरात आले होते
त्यांनी ऐकले की इथे एक संन्यासी आहे ज्याला खूप मानतात. ते थेट संगमावर श्री गुरूंच्या मठात आले. स्वामी शांतपणे शिष्यांशी बोलत होते. हे दोघे पंडित इथे आले आणि मोठ्या आवाजात ओरडले, ए संन्यासी, आम्ही ऐकले आहे की तू स्वतःला खूप ज्ञानी समजतो. चल आमच्याशी वेदांवर चर्चा कर. जर हारलास तर तुला हे गाव सोडून जावं लागेल. स्वामी शांत होते. ते नम्रपणे म्हणाले, पंडित हो, मी एक संन्यासी आहे. मला मान सन्मानाची काय गरज? आणि वादाने काय साध्य होणार? जिंकलात तरी अहंकार वाढेल आणि हारलात तरी द्वेष वाढेल. त्यापेक्षा ईश्वराची भक्ती करा. पण पंडितांना वाटलं स्वामी घाबरले. ते जोरजोरात हसू लागले. बघितलेत, घाबरला. अरे तुला वेद तरी येतात का फक्त लोकांच्या पायून पडून घेतात? त्यांनी स्वामींचा अपमान सुरू केला. ते वेदांमधील कठीण प्रश्न विचारू लागले. स्वामींना समजले की हे सरळ मार्गाने समजणार नाहीत. यांच्या रोगावर एकच औषध आहे, म्हणजे चमत्कारिक अपमान. स्वामींनी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे मठाच्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. तो जातीने मातंग, म्हणजे त्या काळी शूद्र मानला जाणारा होता. त्याचे काही ग्रंथात नाव दिलेले नाही, पण तो अत्यंत गरीब आणि अशिक्षित होता. त्याला लिहिता वाचता येत नव्हते. संस्कृत तर दूरची गोष्ट. तो फक्त लांबून उभा राहून सेवा करत. स्वामींनी त्याला हाक मारली, बाळा इकडे ये. तो माणूस घाबरत घाबरत पुढे आला. अंगावर फाटके कपडे, हातात काठी. तो पंडितांच्या समोर उभा राहिला. पंडित नाक मुरडत म्हणाले, याला कशाला बोलवलंय? हा काय आमच्याशी वाद घालणार? स्वामी म्हणाले, नाही, मी तुमच्याशी वाद घालणार नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तरे हा माझा भक्त देईल. पंडित पोट धरून हसू लागले. काय, हा अडाणी माणूस? याला गायत्री मंत्र तरी येतो का? स्वामी, तुम्ही चेष्टा करताय आमची. स्वामींचे डोळे आता गंभीर झाले. त्यांनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदा हस्त ठेवला. स्वामींनी आज्ञा केली, बोल बाळा, या पंडितांना वेदांचा अर्थ सांग. ऋग्वेदापासून सुरू कर. आणि तिथे एक अघटित घडले. ज्या माणसाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हते, त्याच्या शरीरातून एक वीज संचारली. त्याचे डोळे तेजस्वी झाले. त्याने मान ताठ केली आणि जो आवाज बाहेर पडला तो त्याचा नव्हता, तो साक्षात देववाणीचा होता. त्या मातंग व्यक्तीने घडाघडा शुद्ध संस्कृतमध्ये ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम. तो फक्त मंत्र म्हणत नव्हता, तर त्या मंत्रांचा असा अर्थ उलगडून सांगत होता जो त्या दोन गर्विष्ठ पंडितांनी आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. त्याचा आवाज गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ आणि हिमालयासारखा खंबीर होता. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली. झाडावरचे पक्षी सुद्धा शांत झाले. पंडितांचं हसणं विरून गेलं. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना विश्वास बसेना की हे काय चालले आहे. ज्या वेदांचा अभ्यास करायला त्यांना 50 वर्षे लागली, ते वेद हा माणूस पाण्याच्या प्रवाहासारखे कसे बोलतोय? त्या क्षणी त्या दोन पंडितांचा अहंकार असा तुटला जसा काचेचा महाल दगडाने फुटतो. त्यांना समजले की विद्या ही पुस्तकात नसते, ती गुरुकृपेत असते. ज्याच्या डोक्यावर सद्गुरूंचा हात आहे त्याला जगातील कोणतेच ज्ञान दुर्लभ नाही. त्या मातंग भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला स्वतःला माहित नव्हते तो काय बोलतोय, पण त्याला आतून एक परमानंद मिळत होता. त्याला आज समजले होते की देवाच्या दरबारात जात पात धर्म काहीच नसते, तिथे फक्त भाव असतो. पंडित धावत आले आणि त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली. महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचे डोळे उघडले. आम्ही फक्त पोपटपंची केली, पण खरा अर्थ आम्हाला आज समजला. आमचा अहंकार जळाला. स्वामींनी त्या मातंग भक्तावरील हात काढला आणि तो पुन्हा सामान्य झाला. त्याला काहीच आठवत नव्हते. स्वामी पंडितांना म्हणाले, विद्येचा उपयोग नम्रतेसाठी करायचा असतो, वादासाठी नाही. जा आणि यापुढे कोणाचाही अपमान करू नका. पंडितांनी आपले जयपत्र फाडून टाकले आणि ते स्वामींचे शिष्य झाले. या घटनेनंतर गाणगावपुरात स्वामींचा जय जयकार झाला. लोकांना खात्री पडली की हे दत्तात्रेय आहेत. पण स्वामींची लीला इथेच थांबणार नव्हती. आता एक अशी घटना घडणार होती जी मृत्यूला सुद्धा आव्हान देणार होती. गाणगावपुरात रोज शेकडो लोक येत. त्यात एक स्त्री आली होती.
तिचे नाव काही कथांमध्ये गंगाबाई असे सांगितले जाते. ती अत्यंत दुःखी होती. ती ब्राह्मण सुवासिनी होती, पण तिचे नशीब फुटक्या कवडीसारखं होतं. लग्नाला अनेक वर्ष झाली, पण तिला मूल होत नव्हते. सासरचे लोक तिला टोमणे मारत. शेवटी ती कंटाळून गाणगापुरात आली आणि स्वामींच्या चरणी सेवा करू लागली. ती रोज संगमावर आंघोळ करायची, ओल्या कपड्यांनी मठाला प्रदक्षिणा घालायची आणि स्वामींच्या दर्शनाला उभी राहायची. स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि विचारले, माते, काय हवे तुला? ती रडत म्हणाली, स्वामी, मला पुत्र हवा आहे. लोक मला वांज म्हणतात. माझा ओटी भरा. स्वामींनी हसून तिच्या हातात 2 फळे दिली, नारळ किंवा फळ. जा, तुझे कल्याण होईल. ती आनंदली, पण तिची परीक्षा संपली नव्हती. काही काळाने तिला मुलगा झाला नाही, पण तिचे पती आजारी पडले. इतके आजारी पडले की जगण्याची आशा उरली नाही. एके दिवशी रात्री तिचे पती मरण पावले. गावातील लोक जमले. अरे अरे, बिचारीचं नशीब बघ. मूल तर झालंच नाही, आता कपाळच पांढरे झाले. आता ही विधवा झाली. लोक अंत्ययात्रेची तयारी करू लागले. तिरडी बांधली गेली. पतीचे प्रेत त्यावर ठेवणे गेले. ती स्त्री वेड्यासारखी रडत होती. स्वामी, तुम्ही तर आशीर्वाद दिला होतात, मग हे काय झालं? माझा पती मला सोडून कसा गेला? तुमचे वचन खोटे कसे ठरेल? तिचे ते शब्द, तिचा तो अधिकार, जणू काही ती देवालाच जाब विचारत होती. आणि मित्रांनो, इतिहासात असे फार कमी वेळा घडते की भक्ताच्या हट्टापायी देवाला निसर्गाचे नियम बदलावे लागतात. यमराजाला आलेली शिकार परत करावी लागते. स्वामींनी आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात आता नृसिंह नव्हते, तर करुणार्णव दत्त होते. त्यांनी शिष्यांना विचारले, बाहेर काय चालले आहे? शिष्याने सांगितले, महाराज, एका स्त्रीचा पती वारला आहे आणि ती तुमच्याकडे न्याय मागत आहे. स्वामी उठले. ते हळूहळू त्या प्रेताच्या दिशेने चालू लागले. वातावरण स्तब्ध झाले. लोक श्वास रोखून बघत होते. स्वामी काय करणार? मेलेल्याला जिवंत करणार? अशक्य. हे सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे. स्वामी प्रेताच्या जवळ आले. त्यांनी त्या रडणाऱ्या स्त्रीकडे बघितले. तिचे कुंकू पुसलेले होते, बांगड्या फुटायच्या होत्या. स्वामींनी आपल्या कमंडोलीतील पाणी हाताच्या तळव्यावर घेतले, मंत्र उच्चारला आणि सर्वांसमोर एका मोठ्या आवाजात म्हणाले, आयुष्य असते तर मरतो कशाला, आणि मी असताना यम येतोच कशाला? काय अर्थ होता याचा? काय त्या प्रेतात प्राण परत येणार होते? स्वामींनी ते पाणी प्रेताच्या तोंडावर शिंपडले आणि मित्रांनो, काय झाले असेल पुढे? प्रेत उठले की नाही? आणि जर उठले तर यमराजाने काय केले? हा प्रसंग गाणगापूरच्या इतिहासातील सर्वात रोमांचक प्रसंग आहे, ज्याने मृत्युंजय मंत्राची ताकद सिद्ध केली. पुढील भागात आपण पाहणार आहोत मृत्यूवर विजय आणि सतीची कथा पूर्ण रूपात. वातावरणात एक भयान शांतता होती. हजारो डोळे त्या प्रेताकडे आणि स्वामींच्या हाताकडे लागले होते. स्वामींच्या कमंडलूतील ते मंत्राग्नीने भारलेले पाणी त्या मृतदेहाच्या थंड पडलेल्या चेहऱ्यावर पडले. पाण्याचे थेंब ओघळून खाली पडले. 1 क्षण गेला, 2 क्षण गेले, काहीच हालचाल झाली नाही. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. बघितले, काहीच झाले नाही. मेलेला माणूस कधी उठतो का? हा निसर्गाचा नियम आहे. त्या स्त्रीचा, त्या माऊलीचा श्वास रोखला गेला होता. तिने स्वामींच्या चरणांवरची पकड ढिली केली नाही. तिचे डोळे मिटलेले होते आणि ओठांवर फक्त दत्त दत्त हाच जप सुरू होता. आणि मग त्या प्रेताच्या उजव्या हाताच्या करंगळीत एक सूक्ष्म हालचाल झाली. कोणीतरी ओरडले, बोट हल्ले, बोट हल्ले. सर्वांचं लक्ष तिथे गेले. पाहता पाहता त्या मृत शरीराच्या छातीत श्वास भरू लागला. फुफ्फुसे हल्ली. आणि ज्याप्रमाणे एखादा माणूस गाढ झोपेतून आळस देत उठावा, तसे त्या ब्राह्मणाने आपले डोळे उघडले. तो हळूहळू उठून बसला. त्याने आजूबाजूला बघितले. लोक रडत आहेत. पत्नी जमिनीवर लोळण घेत आहे. स्वतःला तिरडीवर बांधलेले आहे. तो गोंधळला. तो म्हणाला, अरे, हे काय चालले आहे? मी तर झोपलो होतो. मला इथे का आणले? आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी, जी मगाशी दुःखाने अर्धी मेली होती, ती आता वेड्यासारखी ओरडली, स्वामी, तुम्ही परत आलात. तिने धावत जाऊन पतीला मिठी मारली नाही, तर आधी श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोके ठेवले. तिचे अश्रू स्वामींच्या पायावर पडले आणि त्या उष्ण अश्रूंनी स्वामींचे पाय धुतले गेले.
महाराज, तुम्ही देव आहात. तुम्ही यमराजाच्या दाढेतून माझ्या पतीला परत आणले, माझा सुहाग परत दिला. लोक जयघोष करू लागले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा नाद आकाशाला भिडला. ज्यांनी स्वामींची चेष्टा केली होती ते आता लाजेने मान खाली घालून उभे होते. स्वामी शांत होते. त्यांनी त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला. बाळा, तुझे आयुष्य अजून संपले नव्हते. ही यमराजाची चूक नव्हती, पण भक्तीचा हट्ट गुह्य तिला सुद्धा बदलवू शकतो, हेच मला जगाला दाखवायचे होते. जा, सुखाने संसार करा. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी पुनर्जन्म मिळाल्यासारखे घरी गेले. ही बातमी वाऱ्यासारखी नाही तर वणव्यासारखी पसरली. गाणगापुराच्या माहेर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणापर्यंत लोक बोलू लागले. गाणगापुरात एक असे स्वामी आले आहेत जे मेलेल्या माणसाला जिवंत करतात. आता मठात रोज हजारांची गर्दी होऊ लागली. दुःखी, कष्टी, रोगी लोक आशेने येऊ लागले. आणि स्वामी कोणालाच रिकामे हाताने पाठवत नव्हते. पण स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निसर्ग नवनवीन रूपे घेऊन येत होता. एके दिवशी दुपारची वेळ होती. स्वामी भक्तांशी संवाद साधत होते. तेवढ्यात गर्दीतून वाट काढत एक अतिशय वृद्ध स्त्री पुढे आली. तिचे वय असेल साधारण 60 वर्ष. केस पूर्ण पिकलेले, चेहऱ्यावर सुरकुत्या, हातात काठी. चालताना सुद्धा ती थरथरत होती. ती स्वामींच्या समोर आली आणि हात जोडले. महाराज, मी सोमनाथ सायनदेवाची पत्नी. अनेक वर्षांपूर्वी मी नवस केला होता की मला मुलगा झाला तर मी सेवेला येईन. पण माझे नशीब बघा, तरुण पण गेले, म्हातार पण आले, पण पाळणा हल्ला नाही. आता लोक मला वांज म्हातारी म्हणून चिडवतात. आता या वयात मला मूल कसे होणार? पण तुमची कीर्ती ऐकून शेवटची आशा घेऊन आले आहे. तिचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक हसले. एक जण म्हणाला, आजी, आता नातवंडे खेळवायचे वय आहे आणि तुला मुलगा हवाय. निसर्गाचे काही नियम असतात. ज्या झाडाची मुळे सुकली आहेत त्याला फळ कसे येणार? वैद्यकशास्त्राप्रमाणे हे अशक्य होते. रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज होऊन अनेक वर्ष झाली होती. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्यांनी त्या हसणाऱ्या लोकांकडे बघितले आणि मग त्या रडणाऱ्या आजींकडे बघितले. स्वामी म्हणाले, माते, जगासाठी तू म्हातारी असशील, पण माझ्या दत्तासाठी भक्ती कधीच म्हातारी होत नाही. तुझ्या विश्वासात जर तरुणपण असेल तर तुझा देह नक्की पालवेल. स्वामींनी आपल्या हातातील 2 सुकी फळं म्हणजे काही ग्रंथात नारळ त्या 60व्या वर्षाच्या आजींच्या ओटीत टाकले. जा माते, तुला पुत्रप्राप्ती होईल आणि तो पुत्र मोठा ज्ञानी होईल. लोक थक्क झाले. स्वामींनी हे काय केले? हे कसे शक्य आहे? ती वृद्ध स्त्री स्वामींवर विश्वास ठेवून घरी गेली. तिने श्रद्धेने त्या फळांचे सेवन केले. आणि मित्रांनो, काय सांगू, पुढच्या काहीच दिवसांतच तिचे रूप पालटू लागले. तिच्या अंगावरचे पांढरे केस काळे होऊ लागले, सुरकुत्या नाहीशा झाल्या आणि तिची मासिक पाळी, जी अनेक वर्षांपूर्वी बंद झाली होती, ती पुन्हा सुरू झाली. तिला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आणि बरोबर 9 महिन्यांनी वयाच्या 60व्या वर्षी त्या माऊलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेने सिद्ध केले की गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर ती निसर्गाच्या नियमांना ओलांडणारी शक्ती आहे. त्या मुलाचे नाव ठेवले गुरुनाथ. गाणगापुरात आनंदाची लाट आली, पण आता एक मोठे संकट गाणगापुराच्या दिशेने येत होते. हे संकट होते सत्तेचे. त्या काळी गाणगापूर हे बहमनी सुलतान म्हणजे बिदरचे बादशाह यांच्या राज्यात येत होते. राजाचे नाव होते अल्लाउद्दीन म्हणजे दुसरा. हा राजा अत्यंत क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणून ओळखला जात होता. त्याला जेव्हा समजले की आपल्या राज्यात एक हिंदू फकीर म्हणजे संन्यासी चमत्कार करतोय आणि हजारो लोक त्याच्या मागे जात आहेत, तेव्हा त्याला ते सहन झालं नाही. त्याचे मंत्री त्याला म्हणाले, हुजूर, हा संन्यासी काहीतरी जादूटोणा करतोय. लोक आमचं काम सोडून त्याच्या दर्शनाला जात आहेत. याला वेळीच थांबवले पाहिजे, नाहीतर हे आपल्या सत्तेला धोका आहे. बादशाह संतापला. चला, मी स्वतः जातो आणि त्या फकीराची जादू बघतो. जर तो ढोंगी असेल तर त्याचे मुंडके छाटून बिदरच्या वेशीवर टांगेन. बादशाह निघाला, पण निघतानाच देवाची लीला सुरू झाली. त्याच्या पायाला एक छोटासा फोड आला होता. त्याला वाटलं साधी पुळी असेल, पण गाणगापुरात पोहोचेपर्यंत त्या फोडाचे रूपांतर भयंकर अशा राजफोडात म्हणजे कार्बंकल किंवा ट्यूमर मध्ये झालं. त्याचा पाय सुजला.
वेदना इतक्या भयंकर होत्या की तो हत्तीवर बसू शकत नव्हता. त्याला पालखीत झोपवून आणावे लागले. त्याचे शाही वैद्य हकीम सोबत होते. त्यांनी अनेक लेप लावले, औषधं दिली, पण फोड फुटत नव्हता आणि वेदना कमी होत नव्हती. तो तडफडत होता. अल्लाह, हे काय झाले? त्याला कळून चुकले की हे सामान्य दुखणे नाही, ही त्या फकीराच्या नादाला लागल्याची शिक्षा आहे का? तरीही त्याचा अहंकार गेला नाही. तो गाणगापुरात पोहोचला. त्याचे सैनिक मठाच्या दिशेने चालू लागले. मठात भक्तांची धावपळ उडाली. बादशहा आला. तो मठाचा विध्वंस करायला आला आहे, पळा! लोक घाबरले. पण स्वामी नृसिंह सरस्वती शांतपणे आपल्या आसनावर बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच स्मितरेषा होती. शिष्य म्हणाले, गुरुदेव, यवनांचे सैन्य आले आहे, आपण इथून दुसरीकडे जाऊया का? स्वामी हसले. अरे, कोणाला घाबरता? जो माझा भक्त आहे त्याला राजाची भीती कसली? आणि जो राजा आहे तो सुद्धा शेवटी त्याच एका परमात्म्याचा बंदा आहे. येऊ द्यात त्याला. मठाचे दरवाजे उघडले गेले. बादशहाची पालखी आत आली. सैनिकांनी तलवारी उपसल्या होत्या. वातावरण तणावपूर्ण होते. बादशाह वेदनेने विव्हळत पालखीतून उतरला. 2 सेवकांनी त्याला धरले होते. तो रागाने स्वामींकडे बघू लागला. कुठे आहे तो जादूगार? बादशाने नजर वर करून स्वामींकडे बघितले. त्याला वाटले होते की समोर एखादा भगवी वस्त्र घातलेला, गळात माळा घातलेला हिंदू साधू असेल. पण जेव्हा त्याची नजर स्वामींच्या डोळ्याला भिडली तेव्हा तिथे त्याला काहीतरी वेगळेच दिसले. त्या क्षणी बादशहाचा अहंकार गळून पडला. त्याला समोरच्या आसनावर नृसिंह सरस्वती दिसले नाहीत. त्याला तिथे एक दिव्य पीर म्हणजे मुस्लिम संत दिसले. काहींच्या मते त्याला तिथे साक्षात नूर म्हणजे दिव्य प्रकाश दिसला. त्याच्या डोळ्यासमोरून धर्म, जात, भाषा यांचे पडदे बाजूला झाले. त्याला जाणवले की समोर बसलेली व्यक्ती ही हिंदू किंवा मुसलमान नाही, तर ती एक ईश्वरी शक्ती आहे. त्याच्या पायाची वेदना, जी मघाशी जीवघेणी होती, ती स्वामींच्या एका दृष्टिक्षेपाने अचानक शांत झाली. जणू बर्फाची पट्टी ठेवावी तशी थंडावा त्याच्या शरीरात पसरला. त्या क्रूर राजाचे डोळे पाणावले. ज्या हातांनी तलवार पकडली होती ते हात आपोआप जोडले गेले. तो गुडघ्यावर बसला नाही, तर लोटांगण घालत स्वामींच्या दिशेने सरकला. तो ओरडला, या अल्लाह, तुम्ही फकीर नाही, तुम्ही तर पैगंबर आहात. मला माफ करा. मठातील लोक श्वास रोखून बघत होते. जो राजा मारायला आला होता तो आता एका लहान मुलासारखा रडत स्वामींच्या चरणी पडला होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले. त्यांच्या स्पर्शात जादू होती. त्यांनी त्याच्या पायाकडे बघितले नाही, फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राजा, सत्ता शरीरावर गाजवता येते, मनावर नाही. आणि रोग शरीराचा नसतो, तो अहंकाराचा असतो. तुझा अहंकार गेला, आता तुझा रोगही जाईल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, ज्या राजफोडाने त्याला मरणाच्या दारात नेले होते तो फोड त्या क्षणी फुटला. त्यातील घाण निघून गेली आणि वेदना पूर्णपणे थांबली. बादशहा स्वतःच्या पायावर उभा राहिला. हा चमत्कार बघून बादशहाचे सैनिक सुद्धा नतमस्तक झाले. बादशहाने तिथेच जाहीर केले, आजपासून गाणगावपूर हे गाव स्वामींच्या मठाला इनाम. या गावात कोणताही कर म्हणजेच टॅक्स घेतला जाणार नाही. आणि जो कोणी या मठाच्या वाटेला जाईल त्याला माझा शत्रू मानले जाईल. ज्या सत्तेची भीती लोकांना वाटत होती तीच सत्ता आता स्वामींची दास झाली होती. बादशहाने स्वामींना विनंती केली, महाराज, तुम्ही एकदा तरी माझ्या महालात बिदरला यावे. स्वामींनी त्याची विनंती मान्य केली. काही काळानंतर ते बिदरला गेले आणि तिथेही ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. पण ती पुढची कथा आहे. गाणगावपुरात आता सुवर्ण काळ आला होता. राजाही चरणी लागला होता आणि प्रजाही. पण मित्रांनो, म्हणतात ना की सुखाच्या काळातच खरी परीक्षा असते. आतापर्यंत स्वामींनी बाह्य जगातील लोकांना चमत्कार दाखवले होते. पण आता वेळ आली होती त्यांच्या स्वतःच्या शिष्यांची, त्यांच्या जवळच्या भक्तांची परीक्षा घेण्याची. सोन्याला आगीतून जावं लागतं तेव्हाच ते शुद्ध होते. तसंच भक्ताला संकटातून जावं लागतं. आता मठात एक असा भक्त येणार होता ज्याचं नाव होतं सायनदेव. तो मोठा अधिकारी होता, पण स्वामींच्या भक्तिपायी नोकरी सोडून आला होता. पण स्वामींनी त्याचं स्वागत प्रेमाने केले नाही. उलट त्याला पाहताच स्वामी कडाडले,
येथे कशाला आलास? ही जागा सुखाची नाही. येथे राहायचे असेल तर कठोर परीक्षा द्यावी लागेल. तयार आहेस? सायनदेव म्हणाले, हो महाराज, देहाचे तुकडे झाले तरी चालतील, पण तुमचे चरण सोडणार नाही. स्वामी हसले, पण ते हास्य गूढ होते. ठीक आहे, आज रात्री तुझी परीक्षा होईल. काय होती ती परीक्षा? स्वामींनी सायनदेवाला असे काय काम सांगितले ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल? आणि त्या परीक्षेत सायनदेव पास झाला की नापास, हेच आपण पाहणार आहोत पुढील भागात. मित्रांनो, राजा शरण आला, वांध स्त्रीला पुत्र मिळाला, मेलेला जिवंत झाला. पण आता जी कथा सुरू होणार आहे ती गुरुभक्तीची परिसीमा आहे. सायनदेवाची परीक्षा आणि त्यानंतर घडणारं चांडाळ गर्वहरण म्हणजेच वेदांचे पठण हा थरार चुकवू नका. रात्र किर्र होती. गाणगावपूरच्या मठात फक्त तेलाच्या दिव्यांचा मंद प्रकाश होता. सायनदेव स्वामींच्या समोर हात जोडून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक समर्पण होते. स्वामी नृसिंह सरस्वतींनी सायनदेवाकडे बघितले. त्यांची नजर आज नेहमीसारखी प्रेमळ नव्हती, तर ती एका कडक शिक्षकासारखी, एका परीक्षकासारखी होती. स्वामी कडाडले, सायनदेवा, तू म्हणतोस की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहेस. तू तुझ्या मोठ्या नोकरीचा, संसाराचा त्याग करून इथे आला आहेस. पण लक्षात ठेव, जोपर्यंत मन पूर्णपणे रिकामे होत नाही, तोपर्यंत त्यात ईश्वर भरता येत नाही. आज तुझी शेवटची परीक्षा आहे. स्वामींनी आज्ञा केली, सायनदेवा, मला आत्ताच्या आत्ता या मध्यरात्री पंचपक्वान्नाचे भोजन हवे आहे. आणि ते भोजन तू स्वतः कुणाचीही मदत न घेता बनवायचे आहेस. आणि हो, मठाच्या कोठारात अन्नाचा एक दाणाही नाही. जा, व्यवस्था कर. सायनदेव थबकले. मध्यरात्रीची वेळ, गाव झोपलेले, दुकाने बंद आणि मठात काहीच नाही. हे कसे शक्य आहे? सामान्य माणसाने हे अशक्य आहे म्हणून हार मानली असती. पण सायनदेव सामान्य नव्हते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांना आठवले, ज्याने वांज म्हशीकडून दूध काढले तो माझ्यासाठी अन्नाची सोय करू शकत नाही का? ही फक्त माझी निष्ठा तपासण्यासाठी चाललेली लीला आहे. त्यांनी स्वामींना नमस्कार केले आणि ते स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. त्यांनी रिकामी भांडी गॅसवर म्हणजे चुलीवर चढवली. आणि मित्रांनो, भक्तीचं काय चमत्कार सांगावा? सायनदेव फक्त रिकाम्या भांड्यात पळी फिरवत होते आणि मनात दत्त दत्त हे नामस्मरण करत होते. त्यांना माहीत होतं की हे वेडेपणाचे आहे, पण गुरुवाक्य प्रमाण. काही मिनिटं गेली आणि स्वयंपाकघरातून सुवास येऊ लागला. ज्या रिकाम्या भांड्यात फक्त पाणी होते तिथे शिरा तयार झाला होता. जिथे काहीच नव्हतं तिथे भाजीचा घमघमाट सुटला होता. सायनदेवांचे डोळे पाणावले. त्यांनी ते ताट वाढले आणि स्वामींसमोर नेऊन ठेवलं. स्वामींनी त्या अन्नाकडे बघितले नाही, त्यांनी सायनदेवाच्या डोळ्यात बघितले. ते हसले. त्यांचे ते रौद्र रूप विरघळून गेले. सायनदेवा, हे अन्न मला नको होतं. मला तुझा हा भाव हवा होता. ज्या भक्ताला नसलेल्या गोष्टीतही गुरु दिसतो त्यालाच मोक्ष मिळतो. तू परीक्षेत पास झालास. स्वामींनी सायनदेवाला पोटाशी धरले. त्या रात्री सायनदेवाला जे आत्मज्ञान मिळालं ते शेकडो वर्ष तपश्चर्या करूनही ऋषीमुनींना मिळत नाही. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. पण गाणगावपुरात फक्त उच्चवर्णीय किंवा ब्राह्मणच येत नव्हते. स्वामींची कीर्ती जंगलात राहणाऱ्या आदिवासींपर्यंत पोहोचली होती. आणि आता जी कथा घडणार होती ती या ग्रंथातील सर्वात भावूक कथांपैकी एक आहे. ती कथा आहे एका वेड्या भक्ताची आणि सुकलेल्या लाकडाची. गाणगावपूरच्या बाहेर नदीच्या पलीकडे एक जंगल होतं. तिथे एक शबर म्हणजेच भिल्ल किंवा आदिवासी राहायचा. तो समाजाच्या दृष्टीने अडाणी होता, मलिन होता. त्याला वेद माहीत नव्हते, देवपूजा माहीत नव्हती. पण त्याने ऐकलं होतं की गाणगावपुरात एक देव आला आहे जो सर्वांचे भले करतो. त्याला वाटलं मला पण देवाची पूजा करायची आहे, पण त्याच्याकडे मूर्ती नव्हती. एके दिवशी त्याला जंगलात एक वाळलेले पूर्णपणे सुकलेले लाकूड काष्ठ सापडले. ते लाकूड दिसायला ओबडधोबड होते, पण त्या भोळ्या शबराला त्यातच देव दिसला. त्याने ते लाकूड एका जागी रोवले. तो रोज सकाळी उठायचा, नदीतून पाणी आणायचा आणि त्या सुकलेल्या लाकडावर ओतायचा.
जंगलातील फुले त्याला वाहायचा आणि तासन तास हात जोडून उभा राहायचा. हे देवा, तू यात आहेस ना, मला दर्शन दे. जाणारे येणारे लोक त्याची चेष्टा करायचे. अरे वेड्या, हे लाकूड आहे, ते पण सुकलेले. हे कधी देव होते का? दगडाची मूर्ती असते, लाकडाची नाही, आणि तू तर शूद्र आहेस, तुझी पूजा देव स्वीकारणार नाही. लोक त्याला दगड मारायचे, हसायचे, पण शबराचा नियम तुटला नाही. माझा भाव खरा असेल तर या लाकडातही जीव येईल. ही गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचली. एके दिवशी स्वामी आपल्या शिष्यांसह त्याच रस्त्याने निघाले होते. त्यांनी बघितले, भर उन्हात तो शबर त्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शिष्य म्हणाले, महाराज बघा हा वेडा माणूस, किती समजावले तरी ऐकत नाही. स्वामी तिथे थांबले. त्यांनी त्या शबराला हाक मारली, बाळा, काय करतो आहेस? शबर धचकला. त्याने मागे वळून पाहिले. तेजस्वी स्वामींना बघून तो घाबरला. त्याला वाटले हे पण मला मारायला आले आहेत. तो म्हणाला, महाराज, मी पूजा करतोय. लोक म्हणतात मी वेडा आहे, पण मला सांगा, देव लाकडात नसतो का? स्वामी त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्या सुकलेल्या निर्जीव लाकडाकडे पाहिले आणि मग त्या शबराच्या ओल्या डोळ्यांकडे. स्वामींचा आवाज भरून आला. ते म्हणाले, बाळा, लोक मूर्तीमध्ये देव शोधतायत, पण तू तर निर्जीव वस्तूत प्राण शोधत आहेस. तुझी भक्ती त्या विद्वानांपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. स्वामींनी त्या शबराच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बघ, तुझा देव जागा झाला. आणि त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या वाळलेल्या लाकडाला वर्षानुवर्षे पालवी फुटली नव्हती, जे लाकूड आतून पूर्णपणे मेल्यासारखे होते, स्वामींची दृष्टी पडताच त्या लाकडाला हिरवी गार पालवी फुटली. त्याच्या फांद्यातून पाने बाहेर आली. बघता बघता त्या सुकलेल्या काष्ठाचा एक दवरलेला वृक्ष झाला. हे दृश्य बघून शबर धाय मोकलून रडू लागला. तो स्वामींच्या पायावर पडला. देवा, तू आलास, तू आलास. स्वामींनी त्याला उचलले. बाळा, हा वृक्ष तुझ्या भक्तीची साक्ष आहे. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत लोक सांगतील की एका शबराच्या भक्तीने वाळलेले लाकूड हिरवे केले. हा चमत्कार बघून सोबत असलेल्या शिष्यांचे आणि निंदकांचे डोळे उघडले. त्यांना समजले की देवाला संस्कृत मंत्र नाही, तर फक्त हृदयाची हाक समजते. दिवस सरत होते. गाणगापूर आता आनंदाने नाहून निघाले होते. पण स्वामींच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्यांना दिसत होते की कलियुग वेगाने पुढे येत आहे. एके दिवशी त्यांनी सर्व भक्तांना, शिष्यांना आणि गावकऱ्यांना मठात बोलावले. वातावरण नेहमीसारखे प्रसन्न नव्हते. स्वामींचा चेहरा गंभीर होता, जणू काही मोठे घडणार होते. सभामंडप खचाखच भरला होता. स्वामींनी बोलायला सुरुवात केली. हा उपदेश फक्त त्या लोकांसाठी नव्हता, तर येणाऱ्या हजारो वर्षांच्या पिढ्यांसाठी होता. त्याला कलियुग धर्मनिरूपण म्हणतात. स्वामी म्हणाले, भक्त हो, तुम्ही जे आता पाहत आहात ते सतयुगाचे प्रतिबिंब आहे. पण पुढे येणारा काळ कठीण आहे. कलियुगाचा प्रभाव वाढणार आहे. पुढे काय होईल? राजा प्रजेचं रक्षण करणार नाही तर भक्षण करेल. शिष्य गुरुचा मान ठेवणार नाहीत. मुले आईवडिलांना ओझे समजतील. गायीची कत्तल होईल आणि खोट्याला सत्य मानले जाईल. धर्म फक्त बोलण्यासाठी राहील, आचरणासाठी नाही. लोक घाबरले. मग महाराज, आमचं रक्षण कोण करणार? स्वामींनी शांतपणे उत्तर दिले, जो धर्माला धरून राहील त्यालाच मी रक्षण देईन. स्त्रियांनी आपला पतिव्रता धर्म पाळावा आणि पुरुषांनी एकपत्नीव्रत पाळावे. परस्त्री माते समान मानावी. जो हे साधे नियम पाळेल त्याच्या घरी मी भिक्षेला नक्की येईन. त्या दिवशी स्वामींनी स्त्रियांचे स्वधर्म, गृहस्थाश्रम आणि गुरुसेवा यावर सखोल मार्गदर्शन केले. पण या प्रवचनाच्या शेवटी स्वामींनी जे वाक्य उच्चारले त्याने संपूर्ण सभामंडपात शांतता पसरली. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्वामी म्हणाले, माझे अवतार कार्य आता पूर्ण झाले आहे. ही गर्दी, हा मान सन्मान मला नको आहे. आता मला एकांतात जावेचे आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि घोषणा केली, मी गाणगापूर सोडून श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहे. ते वाक्य नव्हते, तो जणू वज्राघात होता. नाही नाही महाराज, लोकांचा आक्रोश सुरू झाला. हजारो लोक रडू लागले, आम्हाला सोडून जाऊ नका, आम्ही अनाथ होऊ, तुमच्याशिवाय आमचे कोण आहे? कोणी स्वामींचे पाय धरले, कोणी रस्ता अडवला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, प्राण गेले तरी चालतील, पण तुम्हाला सोडणार नाही. स्वामींची स्थिती एका आईसारखी झाली होती, जिला आपल्या मुलांना सोडून जावे लागते. पण निर्णय अटळ होता.
त्यांनी भक्तांना शांत केले. शांत व्हा. माझा देह जरी गेला तरी मी मनाने इथेच राहणार आहे. पण आता मला जावेच लागेल, कारण यवनांचं राज्य वाढत आहे आणि जर मी इथे राहिलो तर विनाकारण संघर्ष होईल आणि त्यात तुमचे नुकसान होईल. तरीही लोकांचं समाधान होत नव्हते. आम्ही कशाच्या आधारावर जगू? आम्हाला काहीतरी खूण द्या. तेव्हा स्वामींनी एक अद्भुत गोष्ट केली. त्यांनी आपल्या पायातील खडावा म्हणजे पादुका त्या काढल्या. त्या निर्गुण पादुका होत्या. त्यांनी त्या पादुका मठाच्या गाभाऱ्यात ठेवल्या आणि सांगितले, हे माझेच स्वरूप आहे. या पादुकांमध्ये माझा जीव आहे. जो या पादुकांची पूजा करील त्याला साक्षात माझे दर्शन होईल. मी रोज दुपारी इथे भिक्षेला येईन, हे माझे वचन आहे. त्या पादुका बघून भक्तांना थोडा धीर आला, पण विरहाचे दुःख कमी होत नव्हते. स्वामींनी प्रवासाची तयारी सुरू केली. त्यांनी ठरवले की सर्वांना सोबत न्यायचे नाही. हा प्रवास एकांताचा आहे. त्यांनी आपल्या हजारो शिष्यांमधून फक्त 4 प्रमुख शिष्यांना निवडले, जे त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासाला येणार होते. ते 4 भाग्यवान शिष्य होते. 1 सायनदेव, ज्याची परीक्षा झाली होती. 2 नंदीनामा, ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते. 3 कृष्ण सरस्वती, काशीतील शिष्य. 4 सिद्धयोगी. बाकी सर्वांना त्यांनी गाणगापुरातच राहण्याची आज्ञा दिली. तुम्ही इथेच राहा, मठाची सेवा करा, अन्नदान चालू ठेवा. जो इथे अन्नदान करील त्याच्या घरी मी अन्नपूर्णा होऊन राहील. अखेर तो दिवस उगवला. गाणगापूर सोडण्याचा दिवस. नदीच्या काठावर जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. हवा सुद्धा जड झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. स्वामी मठातून बाहेर पडले. त्यांनी एकदा मागे वळून आपल्या मठाकडे बघितले, आपल्या औदुंबराच्या झाडाकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात एक तृप्त भाव होता. हे कार्य पूर्ण झाले. ते चालू लागले. लोक त्यांच्या मागे धावू लागले. महाराज थांबा, महाराज एकदा बघा. पण स्वामी थांबले नाहीत. वैराग्य काय असते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होते. ज्या जागेवर त्यांनी इतके प्रेम केले, ती जागा सोडताना त्यांना ना दुःख होते ना मोह. ते संगमावर आले. तिथे एक नाव म्हणजे बोट तयार होती. पण ती साधी नाव नव्हती. भक्तांनी ती फुलांनी सजवली होती. त्याला पुष्पवहन म्हणतात. स्वामी त्या नावेत बसले. 4 शिष्य त्यांच्यासोबत बसले. नाविकाने वल्हे मारले. नाव हळूहळू काठापासून दूर जाऊ लागली. काठावरचा आक्रोश शिगेला पोहोचला. दत्ता, गुरुराया, पुन्हा कधी येणार? स्वामींनी हात उंचावला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद त्यांनी हवेतूनच सर्वांना दिला. नाव प्रवाहाच्या मध्योमध्ये गेली आणि हळूहळू धुक्यात दुसेमाशी झाली. पण मित्रांनो, कथेचा शेवट इथे नाही. खरा चमत्कार अजून बाकी होता. स्वामींनी जाताना सांगितले होते की मी गेल्यावर तुम्हाला एक खूण मिळेल. ती खूण काय असणार होती? आणि कर्दळी वनात म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या घनदाट जंगलात पोहोचल्यावर स्वामी नक्की काय करणार होते? ते देह ठेवणार होते की सदेह स्वर्गात जाणार होते? हा शेवटचा प्रवास एका मोठ्या रहस्याकडे घेऊन जात आहे. ते 4 शिष्य जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. आणि 52व्या अध्यायात जी अवतरणिका म्हणजे समारोप आहे, त्यात एक असे गुपित लपले आहे जे आजही भक्तांना गाणगापूरला खेचून आणते. मित्रांनो, आता आपण या महागाथेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पुढचा भाग सेक्शन 7 हा शेवटचा भाग असणार आहे. त्यात आपण पाहणार आहोत स्वामींचे गुप्त होणे, कर्दळी वनातील गूढ आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे महात्म्य. तुमची मनं घट्ट करून ठेवा, कारण शेवटचा निरोप देताना तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. भीमा आणि अमर्ज नद्यांच्या त्या विशाल पात्रात धुक्याच्या पडद्याआड ती फुलांची नाव म्हणजे पुष्पवहन हळूहळू पुढे सरकत होती. काठावर उभे असलेले हजारो भक्त आता दृष्टीआड झाले होते. त्यांचा आक्रोश आता फक्त वाऱ्याच्या झुळकेसारखा पुसटसा ऐकू येत होता. नावेमध्ये स्मशान शांतता होती. फक्त वल्ह्यांचा छप छप आवाज येत होता. नावेत बसलेले ते 4 प्रमुख शिष्य सायनदेव, नंदीनामा, कृष्ण सरस्वती आणि सिद्धयोगी एकटक स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांना माहीत होते की हा प्रवास परतीचा नाही. हे गुरुदेव आपल्याला सोडून एका अशा लोकात जाणार आहेत जिथून ते देहाने परत येणार नाहीत. हा विचार करूनच त्यांच्या काळजाचे पाणी होत होते. पण स्वामी नृसिंह सरस्वतींचा चेहरा पहा. त्यावर ना दुःखाची रेष होती ना विरहाची छाया. तेथे होती फक्त एक अथांग शांतता. जसा मावळणारा सूर्य जाताना जगाला वचन देऊन जातो की मी पुन्हा उगवेन, तसेच ते शांत होते.
नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग कापून पाताळ गंगा म्हणजे श्रीशैल्य क्षेत्राकडे जाणारा मार्ग या दिशेने जात होती. प्रवास लांबचा होता. दिवस उलटले, रात्र झाली, पुन्हा दिवस उजाडला. अखेर ते ठिकाण जवळ आले. समोर दिसू लागले श्रीशैल्य मल्लिकार्जुन पर्वताचे घनदाट जंगल. यालाच कर्दळी वन असे म्हणतात. मित्रहो, हे सामान्य जंगल नाही. असे म्हणतात की या जंगलात आजही हजारो वर्षाचे तपस्वी समाधी रोवून बसले आहेत. इथे सूर्यकिरणे सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचायला घाबरतात. हिंस्त्र श्वापदे, विषारी नाग आणि गूढ शक्तींचा हा वास आहे. सामान्य माणूस इथे पाऊल टाकायला धजावत नाही. पण स्वामी त्या जंगलाकडे बघून असे हसले जसा एखादा माणूस आपल्या घरी परत आल्यावर हसतो. नाव काठाला लागली. स्वामी खाली उतरले. चारही शिष्य त्यांच्या मागे उतरले. स्वामींनी तिथेच त्या शिष्यांना थांबवले. त्यांनी हात उंचावला. बाळांनो, बस. तुमची साथ इथपर्यंतच होती. या पुढचा प्रवास मला एकट्याला करायचा आहे. शिष्यांनी हंबरडा फोडला. ते स्वामींच्या पायावर कोसळले. सायनवेव रडत म्हणाला, गुरुदेव, आम्हाला असे वाऱ्यावर सोडून कुठे जाता? आम्ही तुमच्याशिवाय कसे जगू? या घनदाट जंगलात तुम्ही एकटे कसे जाणार? आम्हाला सोबत घ्या. नंदीनामा म्हणाला, माझे कुष्ठरोग तुम्ही बरे केले. हा नवीन देह तुम्ही दिला. आता हा देह तुमच्या सेवेविना काय कामाचा? स्वामींनी त्यांना प्रेमाने उठवले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ते म्हणाले, अरे वेड्यांनो, मी तुम्हाला सोडून कुठे जातोय? मी तर माझ्या निजधामी जात आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत गाणगापुरात माझी माधुकारी चालू आहे, जोपर्यंत तिथे माझा नामजप चालू आहे, तोपर्यंत मी तिथेच आहे. तरीही शिष्यांचे समाधान होईना. त्यांना काहीतरी खूण हवी होती. तेव्हा स्वामींनी त्यांना एक वचन दिले. ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी मी एक खूण पाठवेन. तुम्ही इथेच काठावर थांबा. मी प्रवाहाच्या दिशेने आत जातो. काही वेळाने प्रवाहातून 4 शेवंतीची फुलं म्हणजे प्रसाद तुमच्याकडे येतील. जेव्हा ती फुलं तुमच्या हातात पडतील, तेव्हा समजा की मी सुखरूप माझ्या स्थानी पोहोचलो आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे शेवटचं आश्वासन देऊन स्वामी वळले. त्यांनी भगवे वस्त्र सावरले, हातात दंड कमंडलू घेतले आणि त्या घनदाट भयावह कर्दळी वनाच्या दिशेने पाऊल टाकले. ते 4 शिष्य श्वास रोखून बघत होते. समोर हिरवेगार गडद जंगल होते. स्वामींची ती तेजस्वी आकृती हळूहळू झाडांच्या गर्दीत मिसळायला लागली. पहिले पाऊल, दुसरे पाऊल. ते चालत होते, जणू हवा चालते. त्यांच्या पायांचा आवाजही येत नव्हता. काही क्षण ते दिसले आणि मग एका वळणावर ते झाडांच्या आडून नाहीसे झाले. गुरुदेव! सायनदेवाच्या तोंडातून एक अस्फुट हाक बाहेर पडली. आता तेथे फक्त जंगल होते. वारा घोंगावत होता, नदी वाहत होती, पण स्वामी नव्हते. जगाचा पोशिंदा, दत्ताचा अवतार, ज्याने हजारो लोकांचे दुःख दूर केले, तो आज स्वतःला या जगापासून दूर घेऊन गेला होता. त्या शिष्यांना वाटले की आपले हृदय आता बंद पडेल. ती वेदना असह्य होती. ते 4ही शिष्य तिथेच नदीच्या काठावर दगडासारखे बसून राहिले. डोळे पाण्याकडे लागले होते. फुलं येतील का, की हे शेवटचे दर्शन होते? 1 तास गेला, 2 तास गेले. पाणी वाहत होते, पण फुले दिसत नव्हती. शिष्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वामींनी आपल्याला विसरले तर नाही ना? आणि अचानक नदीच्या निळ्याशार पाण्यावर लांबून काहीतरी तरंगताना दिसलं. सोनेरी रंगाची चमक. ते जवळ आले आणि शिष्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती खरोखरच 4 टवटवीत शेवंतीची फुले होती, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे काही कथानुसार प्रवाहातून, त्याबरोबर त्या 4 शिष्यांच्या दिशेने येत होत्या. जणू स्वामींनी स्वतः आपल्या हाताने त्या पाठवल्या होत्या. त्या फुलांनी काठाला स्पर्श केला. शिष्यांनी त्या फुलांवर झडप नाही घातली, तर थरथरत्या हातांनी त्यांना उचलून डोक्याला लावले. त्या फुलांना आजही तोच सुगंध होता जो स्वामींच्या अंगाला यायचा. त्या क्षणी त्यांना खात्री पटली की स्वामी गेले नाहीत, ते अमर आहेत. त्यांनी फक्त देह लपवला आहे, पण चैतन्य रूपाने ते आपल्या सोबत आहेत. त्या 4 फुलांचा प्रसाद घेऊन शिष्य गाणगापूरला परतले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, रडू नका, स्वामींनी प्रसाद पाठवला आहे. ते कर्दळी वनात गुप्तरूपाने तपश्चर्येला बसले आहेत आणि त्यांनी वचन दिले आहे की ते रोज दुपारी गाणगापुरात भिक्षेला येतील. आणि मित्रांनो, ती परंपरा आजही चालू आहे. आजही गाणगापुरात दुपारची आरती झाल्यावर लोक भिक्षा मागतात आणि वाढतात. लोकांची श्रद्धा आहे की या भिक्षेच्या रूपात खुद्द दत्त महाराज येतात.
इथे 51 अध्याय संपतात. आता येतो शेवटचा 52वा अध्याय, ज्याला अवतरणिका म्हणतात. आपण पुन्हा तेथे जातो जिथे ही कथा सुरू झाली होती, भीमा अमरजा संगमावर, जिथे नामधारक नावाचा भक्त सिद्धमुनींकडून ही कथा ऐकत होता. सिद्धमुनींनी आपला शब्द थांबवला. कथा संपली होती. नामधारक मात्र अजूनही त्या विश्वात हरवला होता. त्याचे डोळे मिटलेले होते, गालावरून अश्रू वाहत होते. त्याला वाटत होते की आपण स्वतः नृसिंह सरस्वतींच्या काळात जाऊन आलो आहोत. तो भानावर आला आणि त्याने सिद्धमुनींचे पाय घट्ट पकडले. महाराज, तुम्ही मला काय दिले हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझे दारिद्र्य, माझी चिंता, माझे दुःख, सगळे काही या कथेच्या प्रवाहात वाहून गेले. मला आता कशाचीही भीती वाटत नाही. मला साक्षात दत्त दर्शन घडले. सिद्धमुनी हसले. त्यांनी नामधारकाला उठवले. बाळा, ही फक्त एक कथा नाही, हा वेद आहे. याला श्री गुरुचरित्र म्हणतात. हे 52 अध्याय म्हणजे 52 आठवड्यांचा, म्हणजे वर्षाचा मार्ग आहे. जो कोणी या ग्रंथाचा आश्रय घेईल त्याला कलियुगातील कोणतंही संकट स्पर्श करू शकणार नाही. सिद्धमुनींनी या ग्रंथाचे महात्म्य म्हणजे फलश्रुती सांगितले, जे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्वाचे आहे. नीट ऐका. श्री गुरुचरित्र महात्म्य, बेनिफिट्स. 1. पुत्रप्राप्ती. ज्यांना मूलबाळ होत नाही, ज्यांचे वंश पुढे वाढत नाही, त्यांनी या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण केल्यास जसे त्या 60 वर्षांच्या आजीला मुलगा झाला तसे संतती प्राप्त होते. 2. रोग निवारण. कितीही जुनाट आजार असो, कुष्ठरोग असो किंवा कॅन्सरसारखे असाध्य रोग, नंदीनामा आणि शबरभक्तासारखी श्रद्धा असेल तर या ग्रंथाच्या वाचनाने शरीर निरोगी होते. 3. अखंड लक्ष्मी. ज्या घरात हा ग्रंथ नियमित वाचला जातो तिथे कधीही अन्नाची कमी पडत नाही. गरिबी नष्ट होऊन लक्ष्मी पाणी भरते. 4. पिशाच्च मुक्ती. ज्यांना वाईट स्वप्न पडतात, ज्यांच्यावर बाहेरील बाधा आहे, ब्रह्मराक्षस किंवा भूताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा ग्रंथ अग्नीसारखा आहे. याच्या नुसत्या उपस्थितीने नकारात्मक शक्ती पळून जातात. 5. मनःशांती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या धावपळीच्या जगात ज्याला मनःशांती हवी आहे त्यांनी गुरुचरित्राची काही पानं रोज वाचावीत. पारायण नियम, रीडिंग रूल्स. सिद्धमुनींनी सांगितले, हा ग्रंथ अतिशय पवित्र म्हणजे जाज्वल्य आहे. त्यामुळे याचे वाचन करताना काही नियम पाळावेत. शुचिर्भूत होऊन, आंघोळ करून, स्वच्छ वस्त्र परिधान करूनच या ग्रंथाला हात लावावा. शक्यतो 7 दिवसांचे म्हणजे सप्ताहाचे पारायण करावे. वाचताना मनात शंका ठेवू नये, हे खरे की खोटे असा प्रश्न आला तर फळ मिळत नाही. वाचन पूर्ण झाल्यावर यथाशक्ती अन्नदान करावे आणि दाम्पत्याला म्हणजे जोडप्याला भोजन द्यावे. नामधारकाने हे सर्व नियम डोक्यात साठवून घेतले. तो आता नामधारक राहिला नव्हता, तो सिद्ध झाला होता. तो सिद्धमुनींना वंदन करून आपल्या घरी परतला. पण जाताना तो एकटा नव्हता. त्याच्या हृदयात साक्षात दत्त गुरु विराजमान होते. मित्रांनो, श्री गुरुचरित्र ही कथा इथेच संपते, पण अनुभव इथे संपत नाही. तुम्ही म्हणाल, स्वामी कर्दळी वनात गेले, मग पुढे काय झाले? तर विश्वास ठेवा, ते गेले नाहीत. कधी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून, तर कधी शिर्डीचे साईबाबा म्हणून. तेच दत्त चैतन्य रूप बदलून भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा पुन्हा येत राहिले. गुरुचरित्र हे संपणारं पुस्तक नाही, तर ती एक निरंतर चालणारी गुरुपरंपरा आहे. आज 52 अध्यायांच्या या प्रवासात आपण जे काही ऐकलं, श्रीपादांचा बालहट्ट असो, नरहरीचे मौन असो किंवा वांजरी म्हशीचे दूध असो, यातील प्रत्येक चमत्कार आपल्याला हेच सांगतो की अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त गरज आहे ती एका हाकेची. जसे त्या नामधारकाची हाक ऐकली तशी तुमचीही हाक ते नक्की ऐकतील. जर तुमच्या जीवनात काही संकट असेल, काही मार्ग सापडत नसेल, तर एकदा डोळे मिटा, गाणगापूरचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, तुम्हाला उत्तराची वाट बघावी लागणार नाही, उत्तर तुमच्या समोर असेल. तर मित्रांनो, 52 अध्यायांचा हा महाप्रचंड प्रवास आज इथे पूर्ण होत आहे. ही दिव्य कथा तुम्हाला कशी वाटली? हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनातील भावना, तुमचे अनुभव कमेंटमध्ये मांडा.
हा व्हिडिओ, ही कथा तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि खूप अभ्यास करावा लागला आहे. जर तुम्हाला ही मेहनत आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, जाताना कमेंटमध्ये जय श्री कृष्ण किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. अशाच अद्भुत, रोमांचक आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच समजेल. भेटूया लवकरच एका नवीन कथेसह, एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि भक्ती करत रहा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.